नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचं वितरण हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या म्हणजे आत्ताच झालेलं आहे। आणि पीएम किसानचा जर आपण विचार केला तर पीएम किसानच्या सुद्धा 19व्या हप्त्यांचं वितरण आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं आहे। परंतु आता शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची आणि नमो महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची। तर मग खरोखर पीएमचा 20वा हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार आहे, त्याचबरोबर नमोचा जो 7वा हप्ता आहे तो देखील आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि हे दोन्ही हप्ते आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपल्याला शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करावायची आहेत याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेर। तर शेतकरी मित्रांनो, नुकताच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 6वा हप्ता प्रत्येकी 2000 रुपये हे जमा झालेले आहेत। खरं तर आपण यापूर्वी सांगितलं होतं की नमोचा जो 6वा हप्ता आहे तर तो प्रत्येकी 3000 रुपये जमा होणार आहे, परंतु तो फक्त 2000 रुपये जमा झालेला आहे। याचं कारण असं आहे की जे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे तर त्यामध्ये नमोच्या योजनेसाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आली नाही आणि यामुळेच आपल्याला रेग्युलर जे हप्ते भेटतात प्रत्येकी 2000 रुपयांचे, तर त्याच पद्धतीने नमोचा 6वा हप्ता सुद्धा आपल्याला प्रत्येकी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आणि मग आता वेळ आहे ती म्हणजे पीएमच्या 20व्या हप्त्याची, म्हणजे पीएमचा 20वा हप्ता जो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग तो नक्की कोणत्या तारखेला जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पीएमचा जो 20वा हप्ता आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मे महिन्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हा जो काही पीएम आणि नमोचा हप्ता आपल्याला भेटत असतो तो प्रत्येकी 4 महिन्यांच्या अंतरावरती भेटत असतो आणि पीएमचा हप्ता आपल्याला भेटून 2-3 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये 4 महिन्यांचा कालावधी होत आहे। तर मग आता मे महिन्यामध्ये पीएमचा 20वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती सोशल मीडियावरती किंवा आपल्या इतर सहकाऱ्यांकडून भेटत आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमची KYC कंप्लीट असणं आवश्यक आहे, त्यानंतर तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे, तसंच तुमचा लँड शेअरिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील येस असणं तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे। आणि यानंतर जे काही आता सध्या आपल्याला पाहायला भेटतं किंवा सांगितलं जातं की शेतकरी ओळखपत्र हे जे काही तुम्हाला म्हणजे सांगितलं जातं की शेतकरी ओळखपत्र जर नसेल तर तुम्हाला येणाऱ्या पीएमचा किंवा नमोचा हप्त्याचा लाभ भेटणार नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ते काढून घ्यावायचं आहे जेणेकरून पुढील येणाऱ्या हप्त्यांसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। कारण असं म्हटलं जाते किंवा असं सरकारकडनं अशी अपडेट येते की यापुढे जर शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल आणि इतर शासकीय योजनांचा लाभ असेल तर तो लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार नाही। म्हणजे हे ओळखपत्र खूप महत्त्वाचं असणार आहे, त्यासाठी तुम्ही ते काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी ओळखपत्र असेल, त्यानंतर लँड शेअरिंगचा प्रॉब्लेम असेल तो देखील येस असणं आवश्यक आहे, आधार शेअरिंगचा प्रॉब्लेम येस असणं आवश्यक आहे, तुमची KYC कंप्लीट असणं तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे। ही 4 कामे जर तुम्ही केली तर तुम्हाला पीएमचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता येण्यापासून कुणीही येण्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही। त्यामुळे तुम्हाला ही 4 कामे तुमची कंप्लीट आहे की नाही हे चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पीएमचा 20वा हप्ता मिळण्यापासून वंचित राहावं लागणार नाही। तर मित्रांनो, ही होती पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।